सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यातील तेंडोली गावचे उद्यमशील शेतकरी समाजसेवक अच्युत तेंडोलकर यांनी जायफळ या मसाले वर्गातील फळावर संशोधन करून कोकणच्या हवामान आणि मातीशी अनुरूप अशा समर्थ 1 आणि समर्थ 2 या प्रजाती विकसित केल्या असून त्यांना भारत सरकारच्या वनस्पती जाती नोंदणी विभागाने अधिकृत मान्यता दिली आहे। त्याचे फायदेशीर हक्क अच्युत तेंडोलकर यांना प्रदान केलेले आहेत। अच्युत तेंडोलकर यांनी विकसित केलेल्या सदर प्रजाती या स्थानिक हवामानाशी सुसंगत, अधिक उत्पादन देणाऱ्या व व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर असल्याने जायफळ लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढेल व त्यांच्या उत्पादन क्षमता आणि उत्पन्न यामध्ये लक्षणीय वाढ होईल असा त्यांना दृढ विश्वास आहे। जायफळ समर्थ वन आहे, विकसित आम्ही केले म्हणजे विकसित झालेत ते, म्हणजे ह्यानी काय सांगा निसर्गाने आम्ही ते फक्त हेरलेत आणि हे चांगल्यापैकी दिसलं म्हणून त्याचं हे केलं, म्हणजे लोकांनी त्याच्यात खूप रस घेतला म्हणून ते हे झालं। आणि आपले मृदा कृषी विद्यापीठाचे जे सर आले होते आणि त्यांनी ते हे केलं, काय सांगा पॅटर्न साठी पाठवलं। एकंदरीत जायफळाचा वापर कसा होतो, कधी सीझन याचा असतो? ह्याचा सीझन मे अखेर चालू होतो, जून जुलै ऑगस्ट पर्यंत असतो साधारण, भरपूर फुल सीझन। आणि बाकी दिवसात अशी किरकोळ असतात, म्हणजे मोठ्या प्रमाणात नाही। याचा वापर प्रामुख्याने कुठे होतो? वापर मसाल्यात जास्तीत जास्त मसाला, नाहीतर औषधाविषधातही वापर होतो। प्रामुख्याने आता याची किती भाव किंवा किंमत कशी मिळते बाजारात? 800-850 रुपये किलो जायफळ मिळते आणि पत्री आहे ना ती 2000 रुपये किलो। आणि वरची जी साल आहे लोणच्यात किंवा ह्याच्यात मसाला ह्याच्यात वापरतात कॅन्डी बिंडी करायला, ती साधारण 20 रुपये किलो जाते। एकंदरीत मग हा तुम्ही जायफळाचा माल कुठे पाठवता, कुठल्या बाजारपेठेत पाठवता वगैरे? बाजारपेठ आम्ही कुठे पाठवत नाही, आमच्या घरी येऊन नेतात। कोल्हापूर वरून सुद्धा लोक येतात। कुठून कुठे आणखी आणि कुठून येतात? कोल्हापूर इकडचे जिल्ह्यातले मसालावाले वगैरे मोठ्या प्रमाणात येतात आणि घेऊन जातात। एकंदरीत समर्थ 1 आणि 2 ची खासियत काय? समर्थ 1 जे आहे झाड ना, ते एका फळात 2 बिया असतात आणि फळ मोठं असते, भरपूर लागणं आलं भरपूर आहे। फळ साधारण सफरचंद एवढी सुद्धा फळं जातात त्याची, त्याच्यामुळे पत्री जास्त आणि जायफळ जास्ती। आणि समर्थ 2 आहे ते तोतापुरी आंबा असतो त्या टाईप फळ असते मोठं, आणि त्याला तर ह्याच्यात कितीतरी पट जास्ती पत्री आहे आणि जायफळ मोठं आहे ते। त्याच्यामुळे दोन्ही झाडं हे चांगली आहेत आणि ती हेरली आणि त्याचं आम्ही हे पुढे हे केलं पॅटर्न साठी। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।